रात्री 8-8:30 वाजेच्या सुमारास साधारण इतका जोरदार वारा आणि गारपीट सुरू झाली अचानक की आम्हाला काही सूचनासे झालं. आमचे जनावरं बांधायला चान्स नव्हता, इतका जोरात पाऊस आला. त्याच्यानंतर कांदा पीक, कांद्याला तर पातच राहिलेली नाही अक्षरशः, म्हणजे काढायचं कामच नाही. डायरेक्ट रोटर मारून तयार. बरं आता पुढे टाकणीला पण काही नाही आणि आमच्या विहिरींना पाणी नव्हतं. आम्ही बोर वगैरे करून सनी अवकळ्या करून रात्र पाठचं पाणी भरून कसा तरी जतन केलेलं होतं. आता एक 15 दिवसात महिन्यात कांदा काढायला आला असता. मका पण तसंच, सगळं पीक काहीही राहिलेलं नाही आहे. आम्ही जवळपास कर्ज करून सनी हे एका एकरला 70-80 हजार रुपये खर्च आला होता. आम्ही कर्ज नातेवाईकांकडून इकडून तिकडून पैसे जमा करून हे पीक उभं केलं होतं आणि आता हे काही आमच्या हाती लागणार नाही आहे. गहू, हरभरा काहीच नाही. अक्षरशः शेतामध्ये डायरेक्ट काळं जरत होऊन गेलेलं आहे आणि कांद्याचं तर डायरेक्ट खोटकं झालेलं आहे. मक्का डायरेक्ट कापून टाकला असं प्रमाण झालेलं आहे. काय मागणी राहील शासनाकडे? शासनाने आम्हाला थोडी मदत करावी हीच आमची विनंती आहे. काल रात्री अवकाळी पावसाने बेलदारवाडी, गणपूर, चितेगाव, वलठाण या गावामध्ये वादळी वारा व जोरदार गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे आपण बघताय की प्रचंड असे नुकसान झालेले. शेतकऱ्यांचे एकदम दुष्काळामध्ये मुलापेक्षा जास्त जीव लावून रात्री पाट पाणी भरून सनी हे हातातोंडाशी आलेलं पीक आपण बघताय की अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अतिशय मातीमोल करून टाकलेलं आहे. आणि शेतकऱ्याने झालेला खर्च साधारणतः जवळपास एकरी शेतकऱ्या जवळपास 70 ते 80 हजार रुपये खर्च झालेला आहे. आणि पाणी भरण्यासाठी दुष्काळी परिस्थितीच्या शेतांना विहिरींना पाणी नसताना बोर करून सनी एक्स्ट्राचा खर्च करून रात्री पाठ उभं राहून सनी हे जे पाणी भरून सनी पीक उभं केलं होतं. अवकाळी पावसाने एका 15-20 मिनिटाच्या अवकाळी पावसाने गारपिटीने पूर्ण मातीमोल करून टाकलं. हरभरा असो, मका असो, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहू हे हातातोंडाशी आलेले पिकं, काढणीला आलेले पिकं आपण बघताय की पूर्ण मातीमोल करून टाकलेले आणि शेतकऱ्याचं असं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. अगोदरच दुष्काळाची झळा सोसत असलेला आपला तालुका आणि हे गाव आणि त्यामध्येच आता हातातोंडाशी आलेले पिकं, अतिशय मोठं नुकसान या पावसाने केलेलं आहे अवकाळीमुळे. आणि शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि झालेला खर्च, कर्ज घेऊन केलेला खर्च हा, आणि त्यातून आता याच्यातून 1 रुपया सुद्धा हाती लागणार नाहीये. आणि परत येणार आता परत माणूस शेतकऱ्याला दुसरं पीक घ्यायला काही चान्स नाही. आणि या मोठ्या नुकसानातून शेतकऱ्यांनी सावरायचं कसं? जर शासनाने याकडे लक्ष दिलं तरच शेतकरी यातून जगू शकतो, नाही तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाहीये. हे आमचं 3 एकर गावाचं क्षेत्र आहे. हे 3 महिन्याचं पीक झाल्यानंतर ऐन कापणीला आलं आणि गारपेट वारा वादळामुळे पूर्ण शेतीची नुकसान झाली. 3 एकरात गहू आहे. हे वालझेरी, पिंपरखेड हद्दीतील शिवारातील ही जमीन आहे आमची. शासनाने याच्याकडे तत्काळ लक्ष द्यावा. धन्यवाद. मला टाकून दे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.